बायो कंट्रोल, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आपल्या स्टँडर्ड क्रॉपला प्रॉब्लेम करतायत, डॅमेज करतायत, डिस्ट्रॉय करतायत. मग स्टँडिंग क्रॉपला डॅमेज करणं असो किंवा हार्वेस्टेड ग्रेन्स असतील त्याला डॅमेज करणे असो, तर अशा कारणांमुळं उत्पन्न 30% किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कमी होत चाललंय. So from this it is clear that pests are greatest enemy of modern agriculture. हे आपल्या मॉडर्न ऍग्रिकल्चरचे शत्रू आहेत. मग यांचा बंदोबस्त आपल्याला केला पाहिजे. मग यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याकडे काय वापरता येईल? पेस्टिसाइड्स, केमिकल पेस्टिसाइड्स. मग ऑर्गॅनोक्लोरिन्स असतील, ऑर्गॅनोफॉस्फेट असतील किंवा अन्य टाईपचे पेस्टिसाइड्स आपण वापरतो. मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइडचा वापर आपण केला, परंतु या पेस्टिसाइडचे फार मोठे धोके सुद्धा आहेत. केमिकल पेस्टिसाइड एकतर टार्गेट स्पेसिफिक नसतात, जो त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल त्याला डिस्ट्रॉय करणार, त्याला किल करणार. आणि त्यामुळे आपल्याला जे पेस्ट मारायचे आहे त्याच्याबरोबर बाकीचे आपल्याला फायद्याचे असणारे ऑर्गॅनिझम सुद्धा मारले जातील. फॉर एक्झाम्पल, आपण एखादं पेस्टिसाइड फवारलं, त्याचे काही पार्टिकल जमिनीवर पडले, त्यांनी रायझोबियम सुद्धा किल केले. आता रायझोबियम आपल्याला शोधायचा मायक्रो ऑर्गॅनिझम. मग पेस्टिसाइडचा हा एक धोका आहे, त्याबरोबर एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, हे मोठे प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला इथं पर्याय जो करायचा ऑर्गॅनिझम शोधायचे जगणारे असणार आहेत त्यांना शोधायचंय आणि त्यांचा वापर आपण करू शकतो. त्यांचे शोधायचे आणि त्यांचा वापर करायचा. अशा प्रकारे आपण काही व्हायरस, काही प्रोटोझोआ, काही बॅक्टेरिया, काही फंगस यांचा वापर पेस्टिसाइड, बायोपेस्टिसाइड म्हणून करतोय. जसे काही पेस्टिसाइड आपल्याला लक्षात येतील, बायो इन्सेक्टिसाइड म्हणून. बघा, न्यूक्लिओ पॉलीहायड्रोसिस व्हायरस हा एक व्हायरस आहे. या व्हायरसचा उपयोग आपण जे वर्म्स कॉटनची पानं खाऊन जगतात, कॉटनच्या पानांना डॅमेज करतात, त्या वर्मचा बंदोबस्त करायला हा NPV आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आपल्याला एक माहितच आहे, बॅसिलस thuringiensis हे बॅक्टेरिया जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आपण वापरले. बीटी कॉटन बनवली, बीटी कॉर्न, बीटी ब्रिंजल, अनेक बीटी व्हरायटी आपण बनवल्या. म्हणजे बॅसिलस thuringiensisचा वापर आपण करतो, बायो इन्सेक्टिसाइड म्हणून आपण करतो. लेडी बर्ड बेटल्स यांचा वापर आपण कंट्रोल करण्यासाठी करतो. ड्रॅगन फ्लाईचा वापर आपण मॉस्किटोचा कंट्रोल करण्यासाठी करू शकतो. आणि ट्रायकोडर्मा हे एक फंगस आहे, सॉइल फंगस आहे. ते अनेक प्लांटच्या पॅथोजनचा कंट्रोल करण्यासाठी मदत करत आहे. फंजाय लाइक बेवेरिया ब्रासियाना ये
aphids, mites, bugs, flies यांचा कंट्रोल करण्यासाठी वापरले जातात. प्रोटोझोन्स, नोसेमा लोकेस्टे याचा उपयोग आपण ग्रास हॉपर, कॅटरपिलर यांचा कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे अनेक प्रकारचे व्हायरस, बॅक्टेरिया, फंजाय अशा मायक्रो ऑर्गॅनिझमचा किंवा हे प्रोटोझोन्स असतील, निमॅटोड्स असतील, अशा ऑर्गॅनिझमचा वापर आपण बायोलॉजिकली कंट्रोल ऑफ पेस्ट, निसर्गाला धोका न होता नॅचरल मेथडनच हा कंट्रोल करायचा आहे, त्यालाच तर आपण म्हणतो इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. आज जे ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करतोय, ऑर्गॅनिक फार्मिंग असलेले भाज्या, पालेभाज्या किंवा अन्य आपण महाग खरेदी करतोय का? कारण तिथं कोणतंही केमिकल पेस्टिसाइड वापरलेलं नाही, कोणतंही केमिकल फर्टिलायझर वापरलेलं नाही, सगळं बायोलॉजिकल मटेरियल वापरलेलं आहे. आणि बायोलॉजिकल मटेरियलचा वापर करून ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करतो. याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण पेस्टचा कंट्रोल असा करतोय. त्याचबरोबर आपल्या पुढे आणखी एक चॅलेंज आहे, वीड्स. वीड्स म्हणजे काय? अनवॉन्टेड क्रॉप, अनवॉन्टेड प्लांट्स ग्रोन विथ क्रॉप प्लांट. आपल्याला नको असलेले प्लांट आपल्या क्रॉप बरोबर वाढतात, त्यांच्या बरोबर वॉटर साठी कॉम्पिटिशन करतात, मिनरल साठी कॉम्पिटिशन करतात आणि त्यांची पॉवर जास्त असल्यामुळं आपण जे वॉटर देणार ते वीड्स पटकन ऍब्सॉर्ब करू शकतात, कारण इफिशियन्सी जास्त आहे. मिनरल्स पटकन ऍब्सॉर्ब करतात कारण त्यांची इफिशियन्सी जास्त आहे. आणि आपण ज्या पिकाला पाणी दिलेलं आहे, फर्टिलायझर दिलेले आहेत, प्रत्यक्षात मात्र त्याला न मिळता त्याला कमी मिळून वीडना जास्त मिळणार आणि वीड्स मोठ्या प्रमाणावर ग्रो होणार. तर अशा वीडचा, अशा नको असलेल्या प्लांटचा बंदोबस्त करणे आपलं काम आहे. आपण शेतामध्ये असे गवत आहे, गाजर गवत आहे किंवा अन्य कितीतरी प्रकारचे मिल्क वीड्स आहेत, कितीतरी प्रकारचे वीड्स दरवर्षी आपल्याला पिकाला नुकसान पोहोचवण्याचं काम करत असतात. आणि या वीड्स मुळे सुद्धा उत्पन्न कमी होतं. आता या वीडचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याकडे कोळपणी, खुरपणी हे कल्चरल प्रॅक्टिसेस ज्या आहेत पूर्वीपासून आपण फॉलो करतोय. त्याच्याबरोबर तणनाशक फवारणे हे सुद्धा आपण करतोय. परंतु हे केमिकल्स आहेत ना, तणनाशक केमिकल आहेत, त्याचा धोका आहे. आपल्याला बायोलॉजिकल मेथडनं या वीडचा बंदोबस्त करायचा आहे. त्या वीडला खाऊन कोणीतरी इन्सेक्ट जगणार आहेत, त्या वीडला खाऊन कोणीतरी जगणार आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम, त्या वीडला डिसीज निर्माण करणारे कोणीतरी असणार आहेत. त्यामुळं त्यांचा वापर करून वीडचा बंदोबस्त करणे हे आपण करू शकतो. पहिलं बायो हर्बिसाइड हे मायको हर्बिसाइड आहे, फंगल ओरिजिन आहे. आणि डिवाइन कोलॅगो याचे स्पोर्स आपण हे कशापासून मिळवलेलं आहे? फायटोप्थोरा पाल्मिहोरा नावाच्या फंगस पासून मिळवलेलं आहे बायो हर्बिसाइड. आणि हे कुणाला कंट्रोल करतं? मिल्क वीड. आपल्याकडं लिंबू, संत्री, मोसंबी याच्या ज्या बागा असतात त्यामध्ये मिल्क वीड मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण या फायटोप्थोराचा वापर करू शकतो.
अल्टरनारिया, फ्युजारियम अशा स्पीसीज सुद्धा आपण अनेक प्रकारच्या वीडचा कंट्रोल करण्यासाठी वापरतो. आणि बॅक्टेरियल पॅथोजन म्हटलं तर ॲग्रोबॅक्टेरियम आहे, सुडोमोनास आहे, झॅन्थोमोनास आहे, यांचा सुद्धा वापर आपण वीड्स कंट्रोल करण्यासाठी करतो. अशा प्रकारे वीड्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट यांचा कंट्रोल आपण बायोलॉजिकल मेथडनं आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून करतोय. त्यानंतरचं आर्टिकल आहे मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर. Actual living organisms are used as a source of fertilizer. It is called as biofertilizer. Actual living organism चा वापर करणे म्हणजे बायोफर्टिलायझर. अनेक प्रकारचे मायक्रोब्स आपण बायोफर्टिलायझर म्हणून वापरतोय. तसं तर 11वीला नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये हे झालेलंच आहे. अनेक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स सॉइल मध्ये असतात की ते सॉइलची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करतात, इन्क्रीज करतात. आणि यातला सर्वात कॉमन मायक्रोब आपण स्टडी ऑलरेडी केलेला आहे, रायझोबियम ॲज अ बायो फर्टिलायझर. रायझोबियम ही एक सॉइल बॅक्टेरिया आहे, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, स्पोर न बनवणारी बॅक्टेरिया आहे. आणि ही बॅक्टेरिया काय करते, लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये हे इन्फेक्शन करते. का लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्येच इन्फेक्शन करेल? कारण लेसिटिन प्रोटीन त्यामध्ये फक्त आहे आणि त्याच्यामुळं समजतं या बॅक्टेरियाला की आपल्याला जे इन्फेक्शन करायचंय ते प्लांट अवेलेबल आहे. आणि ही बॅक्टेरिया फक्त लेग्युमिनस प्लांट अवेलेबल झालं तरच नायट्रोजन फिक्सेशन करते. म्हणजे पार्टनरच्या प्रेझेन्स मध्ये फक्त नायट्रोजन फिक्सेशन करते. इन्फेक्शन करणार आणि इन्फेक्शन मग थ्रेड बनणार आणि पुढे आत गेल्यानंतर रूट काय करतील, नोड्यूल्स बनवतील. या बॅक्टेरियाला राहण्यासाठी जागा तिथं दिलेली आहे. या बॅक्टेरियाची न्यूट्रिशनची व्यवस्था तिथं केली जाते आणि मग या बॅक्टेरिया डिवाइड होतात, नवीन बॅक्टेरिवाइड्स बनवतात आणि त्या बॅक्टेरिवाइड कडं नीफ नावाचा जीन आहे आणि तो जीन नायट्रोजिनेज नावाचं एन्झाईम बनवणारा जीन आहे. आणि नायट्रोजिनेज नायट्रोजन फिक्सेशनच्या प्रोसेसमध्ये मदत करतं. फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करायचा आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करायचं. याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. आणि ते नायट्रोजन फिक्सेशन जे होतं ते ॲनएरोबिक कंडिशन मध्ये होतं आणि ॲनएरोबिक कंडिशन मेंटेन करण्यासाठी पेरीबॅक्टेरियॉइड मेम्ब्रेन जे आहे त्याच्याकडे लेग हिमोग्लोबिन असतं. ते ऑक्सिजन स्कॅव्हेंजरचं काम करतं. ऑक्सिजन स्कॅव्हेंजरचं काम करतं. आणि नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस जी होते N2 + 8H + 8 इलेक्ट्रॉन्स + 16 ATP, 2 अमोनियाचे मॉलिक्यूल बनले, H2 बाहेर पडले 2 आणि 6 ADP बनले इन प्रेझेन्स ऑफ नायट्रोजिनेज एन्झाईम. नायट्रोजिनेज हे एन्झाईम वापरून हे काम केलेलं आहे, नायट्रोजन फिक्सेशनचं काम केलेलं आहे. आणि अशा प्रकारे रायझोबिया ॲटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन जो आहे तो फिक्स करतात आणि तो नायट्रोजन प्लांटला अवेलेबल करतात. सो रायझोबियम इज युज्ड ॲज अ बायो फर्टिलायझर. फक्त रायझोबियमचा वापर होतोय का? नाही. या सियानो बॅक्टेरिया आहेत, ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे,
या ब्ल्यू ग्रीन अल्गी मध्ये इथं सेल दिसतात मोठ्या मोठ्या, त्याला हेटेरोसिस्ट म्हणायचं. आणि या हेटेरोसिस्ट मध्येच नायट्रोजिनेज एन्झाईम असतं आणि नायट्रोजिनेज एन्झाईम असल्यामुळं हेटेरोसिस्ट या सेल काय करणार, फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणार आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करणार. आणि मग सियानोबॅक्टेरियाचा वापर मग नॉस्टॉक असेल, ॲनाबिना असेल, आलोसिरा असतील, टॉलिपोथ्रिक्स आहे, कितीतरी प्रकारच्या या सियानोबॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. म्हणून त्यांना आपण एक नायट्रोजन फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो. एक असोसिएशन आहे इथं जे दाखवलेला, हा फोटोग्राफ जो दाखवलेला आहे तो आझोला नावाचं एक फ्री फ्लोटिंग फर्न आहे, पाण्यावर तरंगणारं फर्न आहे. आणि त्या फर्नच्या लिपच्या डॉर्सल साइडला कॅव्हिटी असतात आणि त्या कॅव्हिटीमध्ये ॲनाबिना आझोली नावाची सियानोबॅक्टेरिया राहते. ती बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन करून त्या आझोला मधला प्रोव्हाइड करते. आणि मग असं जर आझोला आपण मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या हौदांमध्ये वाढवलं आणि ते जर आपण पॅडी फील्ड, राईस फील्ड मध्ये आपण जर टाकलं तर 30 ते 50% उत्पन्न यामुळं वाढू शकतं. त्यामुळं इथं सियानोबॅक्टेरियाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन फर्टिलायझर म्हणून आपण करू शकतो. एस्पेशली यांचा वापर राईस फील्ड मध्ये आपण करू शकतो. सियानोबॅक्टेरिया यूज्ड ॲज अ फर्टिलायझर. त्याच्याबरोबर काही फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया सुद्धा आहेत. ॲझोटोबॅक्टर आहे, क्लोस्ट्रिडियम आहे, ॲसिटोबॅक्टर आहे. अशा काही बॅक्टेरिया फ्री लिव्हिंग आहेत, त्यांचं कुणाबरोबरही असोसिएशन नाही आहे. त्या बॅक्टेरिया सुद्धा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात आणि तो नायट्रोजन जमिनीमध्ये वाढवतात, ऍड करतात आणि त्यावर नवीन क्रॉप ग्रो होतात. जे नॉन लेग्युमिनस क्रॉप आहेत त्यांच्यासाठी हा फायदा आहे, त्यांच्यासाठी हा मोठा फायदा आहे, त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. आणि मग अशा प्रकारे आपण लेग्युमिनस क्रॉप मध्ये मायक्रोबचा वापर करून फर्टिलिटी सॉइलची वाढवतोय, त्यांची क्रॉपचं उत्पन्न वाढवतोय 30% नॉन लेग्युमिनस क्रॉप साठी फ्री लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून आपण फर्टिलिटी सॉइलची वाढवून उत्पन्न शेवटी आपल्याला नॉन लेग्युमिनस क्रॉपचं 30% वाढवता येतं. त्याचबरोबर लास्ट पॉइंट याचा आहे मायकोरायझा. मायकॉस म्हणजे फंगस, रायझा म्हणजे रूट. फ्रँक नावाच्या सायंटिस्टनं हा कन्सेप्ट मांडलेला आहे. काही प्लांटच्या रूट वरती एक फंगस वाढतं आणि या फंगल हायपी त्या रूट्स वरती वाढतात आणि त्याचा त्या प्लांटला फायदा होतो. त्याला आपण म्हणतो मायकोरायझा. रायझा म्हणजे रूट, मायकॉस म्हणजे फंगस. आणि मायकोरायझाचा मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट्री मध्ये वापर केला जातो. काय उपयोग आहे या मायकोरायझाचा? एक तर मायकोरायझा म्हणजे तिथं फंगस या रूट वरती ग्रो होत असल्यामुळं दुसऱ्या फंजाय इन्फेक्शन करणार त्यापासून त्या प्लांटला वाचवलं जातं.
या रूटचा ऍब्सॉर्प्शनचा सरफेस एरिया वाढवला जातो आणि फॉस्फेट सारखे कंपोनंट्स इनसोल्युबल आहेत, जे इनसोल्युबल मिनरल एलिमेंट सॉइल मध्ये आहेत त्यांना सोल्युबलाइज करण्याचं काम हा मायकोरायझा करतो आणि म्हणून मायकोरायझाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला करता येईल. म्हणजे या मायकोरायझामध्ये दोन टाईप आहेत. जर हे फंगस त्या प्लांटच्या रूटच्या सरफेसवर ग्रो होत असेल तर सरफेसवर ग्रो होत असेल फक्त इट फॉर्म्स mantle over the surface of root, it is called as ectomycorrhiza. त्याच्यामुळं रूटचा सरफेस एरिया वाढेल. परंतु जर मायकोरायझा आत पेनेट्रेट होत असतील, मायकोरायझा आत कॉर्टेक्स मध्ये रूटच्या कॉर्टेक्स मध्ये पेनेट्रेट होत असेल तर तो झाला एंडोमायकोरायझा. आणि पिनेट्रेट झाल्यानंतर त्याच्यापासून असे ब्रँचड स्ट्रक्चर बनतात आणि त्याला लहान लहान व्हेसिकल्स असे बनतात. याला आपण म्हणतो व्हेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा, VAM. हा मायकोरायझा नेमकं करतो काय? ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्सची प्रोसेस एनहान्स करतो, वाढवतो. NPK, CA असे जे मिनरल एलिमेंट्स आहेत ते मायकोरायझा मध्ये त्या मेंटल मध्ये स्टोअर केले जातात, त्यामुळे प्लांटला पटकन उपलब्ध होतात. बाकीच्या प्लांट पॅथोजन पासून त्या रूटचं प्रोटेक्शन करण्याचं काम हा मायकोरायझा करतो. आणि ड्रॉट, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये रेजिस्टंट कॅपॅसिटी त्या प्लांटची वाढवण्यासाठी हा मायकोरायझा मदत करतो. जे वुडी प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये बॅसिडिओमायसिटीज, एस्कोमायसिटीज, झायगोमायसिटीजच्या मेंबर्स मधले बरेचशा फंजाय या ग्रुपमधून येतात मायकोरायझा बुरच्या असोसिएशन मध्ये. जसं ओक आहे, पाईन्स आहे, युकॅलिप्टस आहे, पीच आहे, मोनोट्रॅपा आहेत. अशा प्रकारच्या वुडी ज्या स्पीसीज आहेत त्या स्पीसीज मध्ये मायकोरायझा मोठ्या प्रमाणावर वाढतात. तर मायकोरायझा म्हणजे रूट मध्ये रूट वरती किंवा रूटच्या आत डेव्हलप होणारं फंगस की ज्याच्यामुळं सरफेस एरिया वाढेल, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर मिनरलची प्रोसेस वाढेल, मिनरल सोल्युबलाइज करण्याचं काम केलं जाईल, त्या रूट्सना प्रोटेक्शन देण्याचं काम केलं जाईल आणि ड्रॉट रेजिस्टंट कॅपॅसिटी त्याची वाढवली जाईल. अशा प्रकारचं काम हा मायकोरायझा करतो. दिस इज अबाउट मायकोरायझा, रूट फंगस. एंडोमायकोरायझा जे आपण सांगितलंय ते इथं फोटोग्राफ दिसतोय आपल्याला. हे कॉर्टेक्स मध्ये काय डेव्हलप झालंय, असे कॉर्टेक्स मध्ये अशा आउटग्रोथ डेव्हलप झाल्यात, त्याला आर्बस्कल्स म्हणायचं. आणि त्याच्या टोकाला वेसिकल्स डेव्हलप झालेले असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा. वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा असं आपण म्हणतो. त्यालाच VAM असं म्हटलं जातं. तर असं नेचर आहे एंडोमायकोरायझाचं. दिस इज अबाउट मायकोरायझा अँड इट्स रोल. मायकोरायझा आणि त्याचा रोल याप्रमाणे आहे. आपण
मगाशी त्याचे रोल सगळे सांगितलेले आहेत. त्याच्याबरोबर अफॉरेस्टेशनच्या प्रोग्राममध्ये आपण त्याचा वापर करतो आहे. अफॉरेस्टेशन म्हणजे काय? जिथं वेस्टलँड आहे, जिथं कुठलंही पीक येत नाही, त्या जमिनीचा कुणालाही उपयोग नाही आहे, अशा जमिनीवर आपण काय करतोय? फॉरेस्ट कल्टिवेट करतोय. त्याला आपण म्हणतो अफॉरेस्टेशन प्रोग्राम. मोठ्या प्रमाणावर डोंगरांवरती आपण आता फॉरेस्ट कल्टिवेट करतोय, त्या अफॉरेस्टेशन प्रोग्रामच्या अंडर करतोय. त्यासाठी या मायकोरायझाचा उपयोग होऊ शकतो. आणि जवळजवळ 85% काही प्लॅन्ट फॅमिलीजमध्ये किंवा ज्या क्रॉप फॅमिलीज आहेत, क्रॉपच्या स्पीसीज आहेत, त्यांच्यामध्ये मायकोरायझाचा उपयोग होतो. अशा प्रकारे हा मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. छोटे छोटे आर्टिकल आहेत, बरेच आर्टिकल आहेत.